एक भाऊ घर सोडून जातो, खूप शोधूनही तो सापडत नाही। कालांतराने तो हयात नसल्याचं समजून कुटुंब जगत राहतं आणि अचानक तो भाऊ सापडतो आणि तोही आषाढीच्या वारीमध्ये। पाहुयात दोन भाऊ 20 वर्षांनी कसे भेटले विठ्ठलाच्या चरणी या स्पेशल रिपोर्टमधून। घर सोडून गेलेला भाऊ पंढरपुरात 20 वर्षानंतर अवचितराव परतले घरी। विठ्ठलाच्या चरणी झाली भावाशी भेट। हे आहेत अवचितराव मोरखडे। त्यांना हार वगैरे घालून त्यांची मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण गावात लाडूही वाटण्यात आले, कारण ते तब्बल 20 वर्षांनी घरी परतले आहेत। संग्रामपूर तालुक्यातील टाकळेश्वर गावात ही घटना घडली आहे। त्यांचं झालं असं की घरातील वादातून अवचितराव मोरखडे घर सोडून गेले होते आणि त्यांना पंढरीच्या वारी जाण्याची इच्छा झाली। योगायोगाने तिथे त्यांचा भाऊही गेला होता आणि अखेरीस विठुरायाच्या चरणी या दोन भावांची भेट झाली, तीही तब्बल 20 वर्षांनी। पंढरपूर यात्राहून आलो आणि बसमध्ये थकून गेलो होतो। वलसाडला उतरलो तर गेस्ट हाऊसमध्ये आधार कार्डची एंट्री लागत होती। माझ्या काकाचा मुलगा आहे वलसाडमध्ये, म्हटलं याच्या घरी जाऊ। तर त्याच्या घरी गेलो, सर्वांना माहीत झालं आणि माझ्या भाभीने म्हटलं की तुम्ही एक बार गावाला जा, नाही तुमच्या आईचा जीव नाही जाणार। किती वर्षापासून दिवस केलाय। अवचितराव मोरखडे घरी परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आनंद तर झालाच, पण संपूर्ण गावाचाही आनंद गगनात मावेना। असा जिद्दी माणूस मी पहिल्यांदाच पाहिला। एक वर्ष जर आपण कोण्या ठिकाणी समजा आपल्या कुटुंबापासून जर वेगळं झालं तर आपल्याला आपल्या घरची आठवण येते। 20 वर्ष जर समजून चाल हा माणूस या ठिकाणी गावापासून वेगळा राहिला तर वेगळाच माणूस आहे। आला का लक्षात? सर्व गावाले आता कसं आता 3 दिवसापासून आम्हाला समजलं की बाबा ते समजा आहेत, त्यामुळे गावाला उत्सुकता लागली। एक भाऊ घर सोडून जातो, त्याचा शोध घेतला जातो, पण तो सापडत नाही आणि अचानक तो कुंभमेळ्यात सापडतो। अशी स्टोरी आपण सिनेमात पाहिली। अगदी तशीच गोष्ट अवचितराव मोरखडेंबाबतही घडली आहे, त्यामुळे गावात आनंदाचं वातावरण आहे। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।